नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये ताकापासून घरातच मिळणाऱ्या साहित्यात झटपट तयार होणारा चटपटीत असा मसाला मठ्ठा तयार करणार आहे। तर इथे मी अर्धा लिटरच्या जवळपास ताक घेतलेला आहे। तर ताकाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी पोहे खायचे 3 चमचे आपण साखर घालून घेतली। त्यानंतर अर्धा चमच्याच्या थोडंसं कमी साधं मीठ, अर्धा चमचा आपलं काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा मी इथे टाकून घेतलेली आहे। आता टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर इथे आल्याचा रस घेतलेला आहे। तर पोहे खायचे 2 चमचे भरून आपल्याला आल्याचा रस इथे टाकून घ्यायचा आहे। आल्याचा रस टाकल्यामुळे ताक पचनासाठी अजून हलके होते आणि शरीराला ताक बाधत नाही। त्यानंतर आपण कोथिंबीर घातली। मठ्ठ्याचा झणझणीतपणा अजून वाढवण्यासाठी इथे कच्च्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तर हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही, त्यामुळे मी 2 घेतल्या। आता याला चांगलं बारीक ठेचून घ्यायचं आहे। लगेच बारीक केलेला ठेचा हा संपूर्ण ताकात टाकून द्यायचा आहे आणि परत एकदा टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने एकजीव करून घ्यायचं। इथे आपला झटपट तयार होणारा झणझणीत असा मसाला मठ्ठा तयार आहे। एकदा ही मसाला मठ्ठ्याची रेसिपी नक्की करून पहा। धन्यवाद।